शिवसेना शिंदे गटानं फुंकले जळगाव महापालिकेचे रणशिंग। जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापलं असून शिवसेना शिंदे गट पूर्ण ताकदीनं मैदानात उतरली आहे। 15 जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी 19 प्रभागातून 75 नगरसेवक निवडले जाणार असून निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली आहे। या पार्श्वभूमीवरती राज्याचे ज्येष्ठ शिवसेना नेते आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या तब्बल 4 तास चाललेल्या मॅरेथॉन मुलाखती आज पार पडल्या आहेत। या मुलाखतींना आजी माजी नगरसेवकांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती। मुलाखतीपूर्वी धर्मवीर आनंद दिघे नगरी सहाय्यता कक्ष अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली। या कार्यशाळेत उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते विजयापर्यंतची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया, प्रभागनिहाय प्रचाराची रणनीती तसेच शासनाच्या योजनांचा प्रभावी प्रचार करून मतदारांपर्यंत कसं पोहोचायचं याबाबत विस्तारित मार्गदर्शन करण्यात आलं। कार्यक्रमाची सुरुवात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली। त्यानंतर प्रभागनिहाय मुलाखती घेण्यात आल्या। या प्रक्रियेत जुने नगरसेवक, अनुभवी कार्यकर्ते यांच्यासह तरुण, उद्योजक, महिला तसेच उच्च शिक्षित डॉक्टर, अभियंते आणि वकील यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला। दरम्यान मुलाखत देण्यासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। यामुळे सुमारे 300 इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून सर्व उमेदवारांच्या सखोल मुलाखती घेण्यात आल्या। एवढ्या मोठ्या संख्येनं इच्छुकांनी सहभाग नोंदवल्यानं जळगाव महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाचा मजबूत संघटनात्मक पाया आणि वाढता जनाधार स्पष्टपणे अधोरेखित झाला आहे। यावेळेस आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोरप्पा पाटील, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महिला आघाडी संपर्क प्रमुख सरिताताई कोल्हे माळी, युवा सेना जिल्हा प्रमुख रोहित कोकटा, महानगर प्रमुख संतोष पाटील, शहर प्रमुख गणेश सोनवणे, कुंदन काळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख श्याम कोकटा, त्याचबरोबर युवा सेना विस्तारक किशोर भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटानं रणशिंग फुंकल्यानं येत्या दिवसांमध्ये जळगावचं राजकारण अधिकच रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहेत। या निवडणुकीची घोषणा होणार हे सगळ्यांना माहित होतं, पण आता आज अधिकृत घोषणा झाली। 15 तारखेला मतदान या ठिकाणी होणार आहे। 23 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने या ठिकाणी घोषणा केलेली आहे। आज आमच्या शिवसेना पक्षाच्या या ठिकाणी मुलाखती होत्या। जवळपास 300 लोकांनी या ठिकाणी 19 प्रभागाकरता मुलाखती दिलेल्या आहेत। आपण निवडणूक कशी लढणार आहे आता याच्यामध्ये लढणार की कार्यकर्त्यांच्या मागण्या आहेत तुमच्यासाठी लढली पाहिजे? हे बघा, सन्मानाने जागा वाटप झाल्या तर 100% आम्ही महायुतीने लढू, आणि जर सन्मानाने होत नसेल तर मग आमची एक स्वबळावरची तयारी आहे। पण वरचे जे आदेश आहे की महायुती करावी, त्या पद्धतीने आम्ही प्रथम त्या गोष्टीला प्राधान्य देऊ, आणि त्या गोष्टीला प्राधान्य दिल्यानंतर जर आम्हाला व्यवस्थित जागा मिळत नसतील तर मग कार्यकर्ते जे सांगतील तो कार्यकर्त्यांच्या सन्मानाच्या माध्यमातून त्यांच्या सूचनेनुसार आम्ही पुढचं पाऊल टाकू। जागा अपेक्षित आहे तुम्हाला? हे आता अजून बऱ्या आमची आता 300 आमची मुलाखती झाल्या। आता आम्ही त्याच्यावर आमची यादी छाननी करू आणि नंतर मग आम्ही टार्गेट ठरवू। गेल्या वेळी शिवसेनेचा महापौर होता महापालिकेमध्ये, भाजप म्हणतंय की यावेळेस भाजपचा महापौर होईल। हे बघा, गेल्या वेळेस पार्टनरशिप होती अर्धी अर्धा ते दिवस त्यांचा होता, अर्धा दिवस आमचा होता। त्यामुळे अर्धा आता आम्हाला असं म्हणता येणार नाही, पण आमच्या काळामध्ये जी कामं झाली, त्यांच्या काळामध्ये जी कामं झाली त्याचा सुद्धा लेखोजोखा त्याला केला पाहिजे। पालकमंत्री म्हणून सुद्धा आपण शहरामध्ये असा काही विचार केला नाही की हा वार्ड कोणाचा आहे, हा भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे काय। शहर म्हणून आपण विकासाची कल्पना डोक्यामध्ये ठेवली आणि जवळपास 150 कोटी रुपये आपण डीपीडीसी मधून या शहराला दिलेले आहेत। मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येऊन मराठी महापौर मुंबईचा असं सांगितलं जाते। नेतृत्व अंबादास दानवे बोललेले आहेत, मराठी माणूस व्हायला पाहिजे हे आमची पण भूमिका आहे। ठाकरे बंधूंची युती होईल। आता तो त्यांचा विषय आहे, त्यांनी युती करावी काय करावं हा त्यांचा विषय आहे। जळगाव महापालिकेमध्ये संदर्भात आपली काही गिरीश प्राथमिक चर्चा झालेली आहे? हे बघा, राज्य लेव्हलवर सगळ्यांची चर्चा झालेली आहे। स्थानिक लेव्हलवर बी आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडे आम्ही प्रस्ताव मांडू महायुतीचा।
मला खात्री आहे वरती जे राज्यावर ठरेल खाली पण ठरेल सन्मानपूर्वक ठरलं तर निश्चितपणाने आम्ही युती करू. सन्मानपूर्वक म्हणजे नक्की काय हे बघा आता ते सगळं तुम्हाला कसं सांगू जेव्हा जागा फुटतील तेव्हा सन्मान दिसेल. चला भाऊ प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य केला का जे संतोष चर्चेमध्ये आहेत ते बोलले आहे की पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील. हे बघा प्रकाश आंबेडकर हे आपल्याला माहिती आहे की एक मोठे नेते आहे बाबासाहेबांचे नातू आहेत. त्यांनी एकनाथ शिंदेच्या कामाबाबतीमध्ये पाहिलेला जी त्या 2.5 वर्षाची झलक आहे तर त्यांनाही वाटत असेल की पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री होतील. शेवटी त्यांचं मत आहे आणि नागरिकांनी आपलं मत मागणं काही चुकीचं नाही आहे. त्यांनी सांगितलं असेल त्यांचे आशीर्वाद असतील तर होतील पण. मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप त्यांना मुख्यमंत्री करायला असं पण सांगितलं जातंय. हे बघा मी काही मोठा माणूस नाही बाबा एवढा. मी शिंदेचा कार्यकर्ता आहे आणि मी तेवढंच बोलतो जेवढी माझी अवकात आहे. लोकनायक न्यूज